तर काय म्हणता मित्रांनो, आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आपण गेलो आता गच्चीवरचा व्ह्यू बघितला आपण. व्ह्यू खूप चांगला दिसत होता. कॅप्चर द मोमेंट फिल्टर लावला थोडा बहुत आपण. मग मला विचार आला, मग मी बसलो थोडा गच्चीवर. विचार आला का गर्लफ्रेंड तर आहे नाही. आता पवन भाऊ आल्यावर तोच एक जमून देईन. आता तोच आपला भाऊ आहे. तर हा आहे पवन भाऊच्या घर, तुम्ही बघू शकता पवन भाऊच्या घर. मग आता आपण गेलो खाली गेल्यावर हे काका मस्त काय वेळ पोळी उडी चालत होते. मग पोळी चालल्यावर मम्मीनं आवाज दिला काही मंचुरियन खा बा. तर मीनं मंचुरियन थोडं खाऊन बघितलं तर खूप चांगले वाटले मला मंचुरियन. तर मग मी मम्मीला म्हटलं हे घे मंचुरियन वापस, तूच खाऊन टाक, खूप चांगलं आहे. तर मग आमच्या हा घराकडला टेडी बाहेर आला. टेडी बाहेर आल्यावर मग पवन भाऊची वाट बघता मग आम्ही ना खाल्ला पराठा. मग ही दीदी पोच देऊन दिली. मग यांच्या झगड्या झाला माय बेट्याच्या, आपण काय मदत पडत नाही. म्हटलं मग आपल्यावरच येते सगळ्या झगड्याचे कारण, मग आपण कायला मदत पडायचं. मग यांच्या झगड्या झाल्यावर यांच्या प्रेम बी तू चालला. आता ते तिथून येईन गाडी उडे भेटते इनले. मग मम्मीला गाडी उडे भेटली. मग हिने देऊन दिला पोच. मग हिची एक फोटो काढून देतो म्हटलं. ते कूलर भरायला बसली तर कूलर भरायला बसली तर पक्कीच बसून गेली तिकडं. नाचत बी होती थोडी पण मुंडी हलवत आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है. मग आला पवन भाऊ आला तर त्याला म्हटलं जी जमून दे. तो म्हणते मॅचकडे नाही. तर मग मला आली आता खूप झोप. तर मी झोपून राहिलो. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज.